पावसाळा आणि कांदा भजी हे नातं शब्दात सांगता येत नाही. ते फक्त अनुभवायचं असतं. लांब चिरलेला कांदा, वेळ न घालवता त्यात बेसन, कुरकुरीतपणासाठी थोडंसं तांदळाचं पीठ आणि मग तिखट, धनेजिरे पूड, हळद, मीठ आणि कोथिंबिरीचा ताजा सुगंध. पण इथंच दडलंय कुरकुरीत भजीचं खरं रहस्य. कांदा भजी म्हणजे वेळेचा खेळ. कांदा चिरून जास्त वेळ ठेवला की तो स्वतःच पाणी सोडतो आणि मग भजीचं गणित बदलून जातं. म्हणून सगळं साहित्य आधीच हाताशी काढून ठेवा. मग गरजेनुसार फक्त पाण्याचे हलके शिंतोडे मारत सगळं एकजीव करायचं. तोपर्यंत तेलही शांतपणे तापत असतं. आधी कांद्याची एक स्लाइस टाकून पाहायची. ती लगेच वर आली की समजायचं तेल अगदी योग्य तापलंय. मग एकामागोमाग एक भजी तेलात सोडायची. ना घाई ना गडबड. कुरकुरीत भजींचा एकच नियम, घाई केली की भजी करपतात. म्हणून मध्यम आचेवर त्यांना निवांत सोनेरी होऊ द्यायचं. शेवटी हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि घरभर दरवळणारा तो भजीचा सुगंध. आणि मग एका ताटात गरमागरम कुरकुरीत कांदा भजी, हातात वाफाळता चहाचा कप, खिडकीबाहेर बरसणारा पाऊस. सुखाला खरंच एवढंच पुरेसं असतं. डिटेल रेसिपी पिन केलेल्या कमेंटमध्ये आहेच. एकदा नक्की बघा आणि अशाच घरगुती रेसिपींसाठी मनीयोगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.